सरकार आल्यानंतर कौशल्य विकास मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय सुरू झालं आणि या मंत्रालयामध्ये जे जे ट्रेनिंग देतं, जे ITI ट्रेनिंग देतं, PMKY स्कीम आणि जे लोक ट्रेनिंग देतात बाकी सगळे ट्रेनिंग देणारे लोक एकाच बॅनरमध्ये आले, एकाच मंत्रालयात आले. त्यांनी काय केलं की संस्थांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कौशल्य विकास सांगायचा उद्देश असा की तुम्हाला आता जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते भारत सरकारचं प्रमाणपत्र मिळणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि त्याच्यावरती उल्लेख असणार आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि कोणतं मंत्रालय? कौशल्य विकास. मी वेगळं काही सांगत जी बॅनर तेच त्याचा फोटोपाडा आणि वहीच्या पहिल्या पानावरती हा सगळा बॅनर तुमचा उतरलेला पाहिजे. घरचे विचारतात ना कुठे चालली बाबा, आपण काय सांगतो कुठे चाललो? क्लासला. कसला एखाद्या मुलाला विचारलं की काय कितीला आहेस, तो असतो कितीला मालवणी, तो म्हणतो 4थी. त्याला आपण काय देतो? धपाटा देतो. तुला एवढं पण सांगता येत नाही. तर ज्या मुलांना आपण धपाटे देतो तर सगळ्यांना माहिती पाहिजे की आपल्या क्लासचं नाव काय. बरोबर, आपल्या क्लासचं नाव आहे ब्युटी केअर असिस्टंट. पार्लर नाही. बरोबर, प्रत्येक क्लासला एक स्पेसिफिक नाव असतं. तुमच्या क्लासला नाव आहे ब्युटी केअर असिस्टंट, आहे ब्युटी पार्लर पण क्लासचं नाव आहे. बरोबर, बरं ठीक आहे. हा क्लास सरकारी आहे की प्रायव्हेट आहे? केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्र शासनाचा आहे? एवढं तुम्हाला आता समजायला लागतं. मग कोणतं डिपार्टमेंट? कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, क्रीडा मंत्रालय, कोणत्या विभागातून? कौशल्य विकास. आताची कौशल्य विकास मंत्रालयाचे मंत्री कोण ते सगळ्यांनी गुगलवरती सर्च करून बघा, मला माहिती लक्षात बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. तर आपण पुढच्या विषयाकडे